2025 मध्ये एका पाठोपाठ एक अनेक मराठी कलाकारांनी लग्न केले। यावर्षी अनेक मालिका आणि सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी आपला जोडीदार निवडला। सरत्या वर्षात तब्बल 18 मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली। चला तर पाहूया कोण आहेत ते कलाकार। शिवानी सोनार आणि अंबर गणपुले। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी शिवानी सोनार व अंबर गणपुले यांनी 21 जानेवारीला लग्नगाठ बांधली। स्टार प्रवाहाच्या रंग माझा वेगळा या मालिकेतून अंबर प्रसिद्धीच्या झोतात आला, तर शिवानी राजा राणीची जोडी आणि तू भेटशी नव्याने या मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत झळकली होती। अभिषेक रहाळकर आणि कृतिका कुलकर्णी। मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकरने 21 जानेवारीला लग्न केले। त्याने आपली बालमैत्रीण कृतिका कुलकर्णी हिच्याशी लग्नगाठ बांधली। अभिषेक झी मराठीच्या तू तेव्हा तशी या मालिकेत सुद्धा झळकला आहे। अंकिता वालवलकर आणि कुणाल भगत। कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली यूट्यूबर अंकिता प्रभू वालवलकर 16 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली। अंकिताने तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगत सोबत लग्न केले। बिग बॉस मराठी 5 मधून अंकिता महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली। तिचा नवरा कुणाल हा पेशाने गायक आणि संगीतकार आहे। दिव्या पुगावकर आणि अक्षय घरत। लक्ष्मी निवास मालिकेतील जान्हवी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकरने 16 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली। मुलगी झाली हो या स्टार प्रवाहावरील मालिकेमुळे दिव्या घराघरात पोहोचली। तिचा नवरा अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल असून प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम करतो। प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल। मिसमॅच फेम मराठमोळी यूट्यूबर प्राजक्ता कोळी 25 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली। प्राजक्ताने तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनाल ह्याच्याशी लग्नगाठ बांधली। वृषांक हा काठमांडू नेपाळचा आहे आणि एका मित्राच्या माध्यमातून त्याची आणि प्राजक्ताची ओळख झाली होती। अक्षय केळकर आणि साधना काकतकर। बिग बॉस मराठी 4चा विजेता आणि लोकप्रिय मराठी अभिनेता अक्षय केळकर ह्याचे लग्न 9 मे रोजी थाटामाटात पार पडले। या अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड साधना काकतकरशी लग्नगाठ बांधली। अक्षय हा अबीर गुलाल काजळ माया अशा मालिकेमध्ये झळकला आहे। ऋचा वैद्य आणि यश किरकिरे। पाणी सिनेमातील नवोदित अभिनेत्री ऋचा वैद्य 8 जूनला विवाहबंधनात अडकली। तिच्या पतीचे नाव यश किरकिरे असून तो मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे। पाणीशिवाय ऋचा नुकत्याच आलेल्या प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातही झळकली आहे। अक्षय कोठारी आणि सारिका खासनीस। लक्ष्मीच्या पावलांनी फेम अभिनेता अक्षय कोठारीने 20 जून रोजी लग्नगाठ बांधली। त्याने आपली बालपणीची मैत्रीण सारिका खासनीस हिच्याशी लग्न केले। सारंग साठे आणि पॉला। तब्बल 12 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर मराठी अभिनेता सारंग साठे 28 सप्टेंबर रोजी लग्नबंधनात अडकला आहे। सारंगने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री पॉला हिच्यासोबत लग्न केले आहे। अभिनयाबरोबर ते दोघे भाडी पहा यूट्यूब चॅनल चालवतात। मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर। लक्ष्मी निवास मालिकेतील अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांनी 16 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न केलं। रंग माझा वेगळा मालिकेच्या सेटवर ते दोघे भेटले आणि पुढे प्रेमात पडले। अनुष्का सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे। सूरज चव्हाण आणि संजना गोफण। सोशल मीडिया स्टार आणि बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण याने 29 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न केले। त्याने त्याच्या मामाच्या मुलीसोबत म्हणजे संजना गोफण बरोबर लग्नगाठ बांधली। स्वानंद केतकर आणि अक्षता आपटे। 36 गुणी जोडी या मालिकेत बहीण भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता स्वानंद केतकर आणि अभिनेत्री अक्षता आपटे या जोडीने 30 नोव्हेंबर रोजी लग्न केलं। स्वानंदने तू तेव्हा तशी आणि 36 गुण जोडी या मालिकेमध्ये काम केलं आहे। प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड। स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही बिझनेसमॅन शंभूराज खुटवड सोबत 2 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली। ती आई माझी काळूबाई, स्वराज्य रक्षक संभाजी अशा मालिकेमध्ये दिसली आहे। पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर। अभिनेते आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने अभिनेत्री पूजा बिरारी सोबत 2 डिसेंबरला लग्नगाठ बांधली। पूजा बिरारी सध्या येड लागलं प्रेमाचं या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे, तर सोहम बांदेकर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून कार्यरत आहे। भाग्यश्री नालवे आणि उदय कुंडप। अभिनेत्री भाग्यश्री नालवे हिने 3 डिसेंबरला उदय कुंडप याच्याशी लग्न केले। भाग्यश्री कुंकू टिकली आणि टॅटू, रमा राघव, माटीचे बंदी डोर, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती। तिचा नवरा उदय कुंडप पेशाने डॉक्टर आहे। तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर। अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने समाधान सरवणकर यांच्याशी 4 डिसेंबर 2025 रोजी लग्न केलं। तिने छापा काटा, नो प्रॉब्लेम, दोघा तिसरा तर सगळं विसरा अशा सिनेमामध्ये काम केलं आहे। याशिवाय ती मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती।
तिचे पती समाधान हे राजकारणात सक्रिय आहेत. शुभांगी सदावर्ते आणि सुमित म्हशेळकर. संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने 5 डिसेंबर 2025 रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. 4 महिन्याआधीच तिच्या डिवोर्सची बातमी समोर आली होती. त्यानंतर तिने आता सुमित म्हशेळकर यांच्यासोबत लग्न केलं. निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्कर. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे प्रसिद्धीस आलेल्या निमिष कुलकर्णी याने 5 डिसेंबरला कोमल भास्कर हिच्याशी लग्न केले. निमिष हास्यजत्रेशिवाय काही मालिका आणि सिनेमांमध्ये झळकला आहे. त्याची पत्नी कोमल मराठी मालिकांमध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहते. अशा प्रकारे 2025 मध्ये तब्बल 18 कलाकार लग्नबंधनात अडकले. या यादीमध्ये कोणाचे नाव राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.